ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, ज्या जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवारबाजीपर्यंतचे धडे गर्भातच दिले, ज्या संतांनी जगायला शिकवलं, शाहू फुले आंबेडकरांनी शिक्षणाला वाचा फोडला, श्यामची आई हे साने गुरुजींनी पुस्तक पूर्ण जगभर संस्काराचे धडे देत फिरवलं. अशा संस्काराने व संस्कृतीने खच्च भरलेला आहे आमचा भारत देश. जगाला सर्वप्रथम क्रांतीचा आणि शांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, मृत्यूच्या मैदानात युद्धाच्या मनगटात धैर्याच्या धुंदीने झुंज करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, काळ्या छातीवरती अभिमानाची दरी फोडणारे मावळ्यांचे बछडे, विठू माझा लेकरू वाडा संगे गोपाळांचा मेळा असं म्हणणाऱ्या संतांची संतभूमी, जुलमी जातीवाद्य विरोधात दंड धोपडून बंड पुकारणारा महामानव राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, चातुर्यवर्ण व्यवस्थेखाली चेडामेडा करून लोक कल्याणकारी राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाई, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्यादेवी, माता सावित्री या सर्व महापुरुषांना मी काजल किशोर जगताप विनम्र अभिवादन करते व मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राती आमच्या रक्तात तो भाती राजे, तुफान गजतो आग ओकतो, वाघ मराठी माझा सन्मान राखतो, जाण चोकतो वाघ तुफान मातीचा, वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन, असे असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहल जर प्रेमाचीच निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाचीच कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागतात, पण शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जे काही किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर पर्यंत. जगातील चीनच्या भिंतीला आम्ही एक अचरच मानतो, अहो तर मग हे काय, नुसता अभिमान नाही मला तर गर्व आहे मला मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते. मला तर असं वाटतं खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे, कारण हे नाव घेताच अंगावर शहारे बिरतात, हृदयाचे ठोके वाटतात. कुणी विचारलं तर कलर ताट करून सांगा मराठी मराठी या शब्दाचा अर्थ काय. मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब जगदंब. 12 महिने 11 खेळाडू 10 गोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळे आणि फक्त एकच शोभा. मराठा वन मॅच एकच राजे शिवराय माझे. सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. अरे जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. अरे गर्वशील राजाच्या भूमीत जन्म घेतलेल्याचा तर त्याचा आदर्श डोळ्यासमोर घ्या आणि अन्याय अत्याचार विरुद्ध लढायला शिका. सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला, भगवाटीला चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, हातात 2 तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. मित्रांनो 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने धाडसाने आणि जिद्दीने होत्याचं नव्हत्याचं होतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर भगवा फडकला. त्यावेळी अनेक परकीय सत्ता धमाकूळ माजवत होत्या. मुघलांच्या कैद्यात लाखो मराठा सैनिक खितपत पडलं होतं. अनेक स्त्रियांची अब्रू लुटली जात होती, अनेक बायकांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार झगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी सिंह जन्माला आला. मानाचा मुजरा करता छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातीत भगवा रवला. शोभाचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे म्हणणारे, शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परम स्त्रीला आई समान मानणारे छत्रपती शिवाजी महाराज एकमेव प्रजादक्ष राजा होते. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायने काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता. 16व्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला आणि पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला. कृपया करून राजाचा इतिहास जगाला दाखवा की राजा कुठला धर्म किंवा जातीविरुद्ध नव्हता, तो फक्त आणि फक्त अन्यायाविरुद्ध होता हे लक्षात घ्या. तो फक्त आणि फक्त अन्यायाविरुद्ध होता हे लक्षात घ्या. प्रतिपचन लेखे वर्ध विष्णू विश्ववंदिता शाहसुनो शोषेशा मुद्रा भद्राय राज्यते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छ म्हणजे 36 हत्तीचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिने जगात जगणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्यते, जी म्हणजे जिजाऊचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, म म्हणजे हार न मानणारे, र म्हणजे राजाचे चिंतक व ज म्हणजे जनतेचा राजा. अशा या रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे म्हणणं पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती. एकदा राजाने स्वराज्यात असा नियम आणला की प्रत्येक स्त्रीकडे
आई आणि बहीण म्हणूनच बघायचं. असंच झालं, सगळीकडे बातमी पसरत 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 सगळीकडे गेली. असं म्हणलं की राजाने स्वराज्यात असा नियम आणला की प्रत्येक स्त्रीकडे आई आणि बहीण म्हणूनच बघायचे. एक नराधम माणूस होता जो एका सुंदर स्त्रीकडे खूप बघत होता. तो बघत होता, ही बातमी पसरत पसरत राजाच्या स्वराज्यापर्यंत गेली. राजाच्या स्वराज्याकडे जाताच राजे म्हणाले, जा, तो कोण आहे त्याला घेऊन ये. तो माणूस आला लगेच की राजाने त्याचे 2 पाय बाजूला केले, 2 हात बाजूला केले व त्याचा चौरंग केला. तिथेच माझ्या राजाची मला शिस्तप्रियता आठवते. एकदा अशाच माझ्या 2 मैत्रिणी गावाकडून अपडाऊन करत होत्या. त्यांना 2 मुलं परेशान करत होते. त्या रडत होत्या. त्यांना वाटलं सांगावं तरी कुणाला. आई वडिलांना सांगितलं तर आई वडील शिक्षण बंद करतील. जर शिक्षकांना सांगितलं तर शिक्षक आई वडिलांना सांगतील आणि आई वडील आपलं पुन्हा शिक्षण बंद करतील. आपण सांगावं कुणाला. त्यांनी त्यांच्या मनातच ठेवलं. त्या माझ्या जवळ आल्या, ढसाढसा रडायला लागल्या. मी त्यांना विचारलं, का ग, काय झालं? त्यांनी मला याच्यातलं काहीच माहिती नव्हतं. त्या मला म्हणल्या की आम्हाला बसमध्ये 2 मुलं परेशान करत आहेत. तेव्हा मला माझ्या राजाची शिस्तप्रियता आठवली. काय होती माझ्या राजाची शिस्तप्रियता? प्रत्येक स्त्रीकडे आई आणि बहीण म्हणूनच बघायचं. आणि आज काय महाराष्ट्रात प्रकार घडत आहेत, यावरूनच मला असं वाटतं की आज जर माझे राजे असले असते तर काय माझा महाराष्ट्र असला असता. म्हणून मला म्हणावंसे वाटते की विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. मित्रांनो, एक तुम्हाला सांगते, जर छत्रपती शिवाजी महाराजांचा शर्ट जर अंगात घालायचा असेल तर तुमचे वर्तन चुकीचे ठरणार नाही, याची काळजी घ्या. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगठ्या जर बोटात घालायच्या असतील तर ती बोटे कोणाचा द्वेष दाखवली जाणार नाही, याची काळजी घ्या. आणि एक सांगते, जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर तोंडात घ्यायचं असेल तर तोंडात कोणता व्यसनी पदार्थ ठेवणार नाही, याची काळजी घ्या. तोंडात कोणता व्यसनी पदार्थ ठेवणार नाही, याची काळजी घ्या. हवा वेगाने नव्हती, पेक्षा त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा एक होता. असा जिजाऊचा शिवबा लाखात नाही होत, जगात एक होता, जगात एक होता. अशा या थोर महापुरुषांचा जय जयकार तर झालाच पाहिजे आणि तो आपला आवाज शिवनेरी गडापर्यंत गेला पाहिजे. मी शिवनेरी याच गडाचं नाव का घेतलं असेल, कारण तिथंच माझ्या राजाचा जन्म झाला होता. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगते, शिवराय हे नाव कसं तयार झालं तर माझे राजे शिवनेरी गडावर जन्मले होते. आणि माझ्या राजाचा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा सूर्य जेव्हा हरवला तेव्हा तो हरवला रायगडावर. म्हणूनच शिव आणि प्लस राय हे नाव शिवराय तयार झालेलं आहे. शेवटी जाता एकच म्हणेल की छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय.